अवदसेने माझ्या पोराला माझ्यापासून तोडलं, त्यावर समाधान नाही झालं. आता सासऱ्याची अब्रू टांगायला निघाली वेशीवर. हे घरचं दुकान असताना 4 दुकानं पुढे गेली ही. पर गेली ते गेली, वर उधाऱ्या केल्या. अगं आई, तो वाणी म्हणत होता तुमचं दुकान असताना तुमची वहिनी आमच्याकडे कशाला आली उधारे करायला. आता चोरग्यांचं दुकान चालत नाही वाटतं. आता मात्र हद्द झाली वृंदा पुढे. या बाई पायी अजून काय काय ऐकावं लागणार आहे काही कळत नाही. जाते आणि चांगली खर्चवतेस तिला. थांब बाई, चांगली खडसाव तिला. जेव्हा त्या वाण्याने मला सगळ्यांसमोर सांगितलं ना, तेव्हा मला ही किती लाज वाटली सांगू. आता लाज तिला वाटेल नाही. तिला अख्ख्या लिंबूवाडी समोर लाजीरवाण वाटायला लावलं ना, मी कांतात चोर घेणे. झाशीची राणी, कुठे निघालात? जरा सबुरीनं घ्या. इथे माझ्या अंगाची लाही लाही होतीये. सबुरीचे धडे कसले देतो मला. मी जे सांगतो ते नीट ऐका ना. आत्ताच तुम्ही बाबूराव नावाचा एक बॉम्ब टाकलाय ना, हो त्याचा तर आधी नीट धमाका होऊ दे. शत्रूचं थोडंफार नुकसान होऊ दे. त्याने त्यातून सावरायच्या आत आपण हा दुसरा बॉम्ब टाकूया, कळलं? नको रे बाबा तुझी अक्कल पाजू जिथे तिथे. जे काय करायचंय ना ते तिच्या बापाच्या समोरच करणार आहे मी, कळलं तुला? ओ सासूबाई, अहो असं काय करताय? तेच तर नकोय आपल्याला. अहो नाहीतर ह्या परिस्थितीमुळे आहे ना, तिच्या बापाच्या डोळ्यातून पाणी व्हायला लागेल. आता आपण इथे बादलीभर अश्रू ढाळलेत ना, ते सगळे फुकट जातील. सिंपती नाही का मिळणार तिला? मग बाबूराव दोघांनाही सांगतील कायमचं इथेच राहा म्हणून. नाही 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 रे, असं होतं का म्हणे. म्हणूनच सांगतो सासूबाई, आता शांतीची गोळी घ्या. मी वृंदाला वाण्याचा निरोप देऊन येऊ का? काहीही गरज नाहीये निरोप द्यायची. बाबांना बोलवून आण जा. आली मोठी निरोप देणारी. ठीक आहे, आधी मी बाबांना तुझा निरोप सांगते आणि मग वृंदाला वाण्याचं सांगते. ए बाई, काय चाललंय तुझं? त्यांनी काय सांगितलं आता? फक्त बाबांना निरोप दे. तो सुद्धा सासूबाईंनी बोलवलाय इतकंच, कळलं? जास्त वाचा वाचा तिकडे करायची नाही. हा हा, आता जा बाई, बोलव ना पटकन. बाई जा ना बाई लवकर.